त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना संघ आपण पाहतोय गुरुदत्त मानकुली. आज गुरुदत्त मानकुली संघामधून रूपचंद दादा दिसत नाहीयेत. वेलकम चिरोबा कोण देवेंद्रजी, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. गणेश भाऊ आपले देखील मनापासून स्वागत. या साहेब सुधीर की बात कौन है एकदम ज्ञानेश्वर 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 नहीं ज्ञानेश्वर जरा कैलविन खाली चेक कर. कैलविन कम चेरोबा कोण संघाचे कॅप्टन देवेंद्रजी, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. त्याचबरोबर आमचे पंढरी भाऊ तुमचं देखील या स्पर्धेमधून मनापासून स्वागत. स्ट्राईक रोटेट कडे संधी आहे. राहुल माळी याला नॉन स्ट्राईकसाठी कमलाकर माळी. गुरुदत्त मानकुली संघाची सलामी जोडी तर वैयक्तिक पहिला सांघिक प्रदीप पाटील, प्रदीप गंगाराम पाटील हा सलामी गोलंदाज. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक करताना गोलंदाज प्रदीप पाटील. दोन्ही संघांना पुण्याचे एकदा ऑल दी बेस्ट. स्पर्धेचा मित्रांचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामधून रंगतोय पहिला सामना. दोन दिग्गज संघ, एका बाजूला गंगामाता गुंदवलीत विपक्ष गुरुदत्त मानकुली. यानंतर देखील जनमान खानपे विपक्ष चेरोबा कोण. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपलं रिपोर्टिंग करायचंय. फास्ट बॉल गो गोलंदाज प्रदीप पाटील आणि पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका चेंडूकडे शतरक्षक. यस वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल टेक्निक कॅरी केला आणि महत्वाचा पहिला विकेट. बिग सफलता, बडी सफलता या पर प्राप्त करतोय गेंदबाज प्रदीप पाटील. आवाज पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका देखील आपण पाहिला होता. राहुल माळीच्या बॅट मधून फटका उत्तम होता. प्लेसमेंट थोडंसं चुकीचं म्हणता येईल. क्षेत्ररक्षक दक्ष होता. कुठल्या प्रकारची चुकणे त्याच्या माध्यमातून झाली. अतिशय सुरेख आणि सुंदर पद्धतीने चेंडू ज्यानं कॅरी केला. महत्वाचा पहिला विकेट बाद करण्यामध्ये यश. बांबू आरवा तो बांबू दिसला नाही तो. वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल कॅरी झाला आणि महत्वाचा पहिला फलंदाज. नेक्स्ट बॅट्समन येतोय गुरुनाथ. नेक्स्ट बॅट्समन येतो गुरुनाथ. वेलकम बंडू माळी. गुरुदत्त मानकुली संघाचे सलामीवीर. सध्या गाडी थोडीशी उशिरा झाली. हॅलो बोल ना. पुन्हा एकदा गोलंदाज अक्रॉस द लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चुनाट बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं तर फलंदाज गुरुनाथ माळी आला. बघा फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं तुमचं फुटवर्क, तुमचा टायमिंग आणि तुमची नजर. थोडासा अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चुनाट बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं ते फलंदाज गुरुनाथ माळी आला. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र हलक्यात बॅट फक्त चेंडूला थोडंसं टॅप केलं. चेंडू जातोय शॉर्ट पॉईंटला. इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्याची संधी. एक धावीने संघाचा आणि स्वतःचा कडून ओपन होतोय. धावसंख्या होती ती 1-1. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज प्रदीप पाटील. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे कमलाकर माळी याला. चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली प्रदीप याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. हॅलो इथे विजय. यानंतर विजय स्पोर्ट्स खानपे विपक्ष चिरोबा कोण या दोन संघापुढे पुढील सामना असेल. त्यानुसार दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपल्या चेंडू सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका. चेंडू तो शॉर्ट सेली मिडॉनला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुरु याचं मी कौतुक करेन. रनिंग मिडफिल्डचे सुरेख आणि सुंदर आपण पाहतोय. दोन फलंदाज सुरेख असा समन्वय आपण पाहतोय. एक दोन धावा कंप्लीट झाल्या
मात्र दुसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज कमलाकर याला मैदान सोडावं लागतं. धाव घेण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते ती कॉलिंग करणं फार गरजेचं असतं. एस नो वेट या गोष्टी अत्यंत फार महत्वाच्या असतात. एक धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेचा मऊ मात्र आवडता आला आणि दुसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज स्ट्रायकर फलंदाज कमलाकर माळी याची खेळी मात्र संपुष्टात आली आणि एक धावेने संघाची धावसंख्या देखील पुढे सरते. ती धावसंख्या होती ती 4. षटक क्रमांक पहिला हाताळताना काय कमालीची गोलंदाजी आपण पाहिली. खऱ्या हातानं संघटनेला विश्वासाने विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी प्रदीप पाटील याची आपण पाहिली, ज्यानं फक्त आणि फक्त खर्च केल्या 4 धावा आणि महत्वाचा फलंदाज देखील ज्यानं बाद केला. रणजित दिला ना. नेक्स्ट बॅट्समॅन होतो सुनील माळी. एक संघाची सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड आहे सुनील माळी. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिले सांघिक दुसरं गोलंदाज संजय. सन्मानी व्यासपीठावर विराजमान पंढरीनाथ भोईर चिरोबा कोण्या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर, त्याचबरोबर देवेंद्रजी चिरोबा कोणी संघाचे कुल कॅप्टन. दुसऱ्या षटकाला प्रारंभ ते वैयक्तिक पहिला सांगित दुसरं गोलंदाज संजय. लेफ्ट हँड ओरचा मारा आणि पहिला चेंडू एक फुलेंचा चेंडू होता. ऑफसाईडचा फटका देखील चांगला सजवता आला नव्हता. या ठिकाणी मात्र फेक थोडीशी रॉंगिंग झाली. धावा किती येतील हे देखील फार महत्वाचं आहे. शुभम 3 धावा कंप्लीट झालेले आहेत. बघा टेलिकास्टच्या माध्यमात तिसऱ्या पंचांची मागणी आहे. टेलिकास्टच्या माध्यमात तिसऱ्या पंचांची मागणी आहे. काय धावा आहेत कंप्लीट 3. बघा पंचांनी देखील विनंती असेल जास्त कुशल मुवमेंट असेल तेव्हाच आपण धावेसाठी रिव्ह्यू घेऊ. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू अडवला जाईल. दुसऱ्या धावेची मागणी 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील सुनील माळी याच्या माध्यमातून. या 2 धावेने गुरुदत्त मानकुरी संघाची धावसंख्या होती ती 9. 2 बाद 9 षटक क्रमांक दुसरा. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. विजय स्पोर्ट्स खानपे विपक्ष चिरोबा कोण. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका हा चेंडू सुंदरसा ऑब्राईचा फटका चेंडू तो कव्हरला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठी महत्वाचा फलंदाज धावचित बाद. बिग विकेट बडी सफलता. सांघिक कामगिरी आपण पाहतोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फेक झाली आणि खऱ्या अर्थानं चांगल्या डोक्याचा वापर करताना गोलंदाजाचं मी कौतुक करेन. त्याला नॉन स्ट्राईक पेक्षा स्ट्रायकर विकेट फार महत्वाची होती आणि एक्झॅक्ट त्यानं तेच केलं. फेक त्याने त्या ठिकाणी केली आणि महत्वाचा फलंदाज बाद करण्यामध्ये एक सांघिक कामगिरी आपण पाहिली. महत्वाचा फलंदाज बाद होतोय सुनील माळी. नेक्स्ट बॅट्समन संदीप येतो सँडी. संदीप माळी येतो नेक्स्ट बॅट्समन. हा देखील संघाची सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे. सर्वात महत्वाचा संदीप नेहमीच एक मोठ्या धावसंख्येने आपला अकाउंट ओपन करणारा फलंदाज.
सँडी संदीप माळी येतोय. किती बॉल झालं? थांबा थांबा मला 1 मिनिट बघता का? अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. व्हेरी नाईस स्टोक, व्हेरी वंडरफुल स्टोक. अतिशय देखणा चिकणा अप्रतिम उत्कृष्ट फटका आणि खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज होती गुरुदत्त मानकुली सांगाल तो फटका संदीप माळी याच्या बॅटमधून आला. मी अगोदर सांगितलं संदीप माळी नेहमीच आपलं जे अकाउंट आहे ते मोठ्या धावसंख्येने उभारतोय. पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका, चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रेट केली. ऑनसेटचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून आला आणि चेंडू मात्र आउट ऑफ पार्क, सीमा रेषेच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार येतोय. प्रेक्षकांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज आहे बघा, ऐवा जाईल. आपण सीमारेषेच्या बाहेर जाणारा चेंडू झेल घेता, कलेक्ट करता तर तुम्हाला देखील दिले जातील ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. आमचं काम संपल्यावर आम्ही पण तिथेच जाऊ. संदेश तुझा, तुझी बारी नंतर माझी बारी. मोक्याच्या ठिकाणी राहायचं आपण. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका. पुन्हा एकदा गोलंदाज, पुन्हा एकदा चेंडू मोठा फटका. आता मात्र फटका पसतोय. क्षेत्ररक्षक दक्ष प्रेमनाथ. झेल सोडला जातो, जीवदान दिले जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद, चेंडू होतो धरणीला दान. 2 धावा कंप्लीट. खऱ्या अर्थाने एखाद्या मोठ्या फलंदाज जेव्हा आपण जीवदान देताना तेव्हा निश्चित तो फलंदाज तुमच्या पलटवार करतोय. एकच धाव संदीप ज्युनियर, सिनियर. अतिशय चांगला फटका, अप्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू सुंदर स्क्वेअर कट केलाय. चेंडू जातो 1 पॉइंटला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, तिसरी केली जाईल का? चौथीचा प्रयत्न. ओके करतो की इकडे आलं मी बोलतो. नाही मला दिसलं की नाही. 21 झाले का? किती 3 केल्या? 3 धावा कंप्लीट झाल्यात. वेलकम ये उरी बघ 3 2 हेमंतजी चौधरी, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. त्याचबरोबर प्रवीणजी पाटील, प्रवीणजी चौधरी कामतगरचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. प्रवीणजी तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम. हेमंतजी चौधरी आपले देखील मनापासून स्वागत. षटक क्रमांक दुसरा संपतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 20 प्रति ओव्हरचा आपण जर विचार केला तर दादावांची सरासरी. तिसऱ्या षटकाला परंपरे व्यक्ती पहिला सांगितलं. तिसरं गोलंदाज देतो दीपक. दीपक येतोय ऑन दी ऑफ. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. क्षेत्ररक्षक दक्ष अंकुशाच्या माध्यमातून सुंदरसा जल कॅरी केला जातो आणि महत्वाचा फलंदाज गुणत याची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात. ऑफस्टॉपच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता. चेंडूला सुंदर असं स्पंच केलं होतं. ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न आपण निश्चित गुरु याच्या बॅटमधून पाहिला होता. कव्हर क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक देखील दक्ष होतं. कुठल्या परिस्थितीत त्याच्या माध्यमातून झाली नाही. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू त्यांनी कॅरी केला आणि महत्वाचा फलंदाज गुरु माळी याची खेळी संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन येतोय रणजित. नेक्स्ट बॅट्समन येतोय रणजित.
पुन्हा एकदा क्रिकेट सर्व क्रीडार्थी उपस्थित मान्यवर सर्वांचं बिग इव्हेंट मधून मनापासून स्वागत. बाबू ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चुंडा आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. या ठिकाणी पुन्हा एकदा बिग हिट मोठा फटका मारण्याचा मानस वारंवार चुका आणि चुका आपण पाहतो मैदानामध्ये. फलंदाज रणजित तिच्या बॅटमधून साजेशी कामगिरी केली जात नाही. कमालची गोलंदाजी दीपक मात्र याच्या माध्यमातून राईट आर्म राऊंडचा मारा पुन्हा एकदा करतो दीपक. साईक रोटेट करतो रणजित. आता मात्र चेंडूला सुंदर सॉफ्टवेअरचा फटका आहे. चेंडू जातोय कव्हरला. क्षेत्ररक्षक दक्ष अंकुश अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून होत नाही. मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या होते ती 22. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आहे. आतापर्यंत 4 फलंदाज हे तंबूच्या आश्रयाला आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज दीपक. अक्रॉस लेन ऑन साइड अतिशय चांगला फटका ऑन दी कार्पेट. चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. चांगले क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धावांनी संघात धावसंख्या केली. पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 23. आपण पाहतो क्रिकेटचा फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून. पुन्हा एकदा दीपक. फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज होतोय बाद. दांडी गुल. खऱ्या अर्थानं एक लॉलीपॉप चेंडू होता. ज्या चेंडूचा चांगला समाचार होता, समाधान निश्चित घेता आला नव्हता. फुलेंचा चेंडू तो ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू एसट्यानं उद्ध्वस्त करतोय आणि महत्वाचा फलंदाज होतो त्रिफळीचित बाद. दांडी गुल. बाद झालेला फलंदाज संदीप. नेक्स्ट बॅट्समॅन येतो ज्युनियर संदीप. नेक्स्ट बॅट्समॅन संदीप ज्युनियर येतोय. संदीप ज्युनियर. तर चौथ्या षटकाला प्रारंभ व्यक्ती पहिला सांघिक चौथं गोलंदाज अरविंद पाटील. अरविंद मात्रे येतोय. 23. तिसऱ्या षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या 23. चौथ्या षटकाला प्रारंभ गोलंदाज अरविंद मात्रे. स्ट्राईक रोटेट करणे संधी. रणजित याला नॉन स्ट्राईक बॅट्समन येतोय संदीप ज्युनियर. चला प्लीज थोडासा स्पीडअप करा. बेल कमी घ्या. क्रॉस लाईन थोडंसं ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. चेंडू मात्र बॅटची घेतो आउटसाइड एज. चेंडू जातो शॉर्ट फाईनला. एक धाव घेण्याची संधी झाली. एक धाव संघात धावसंख्या होती ती 24. षटक क्रमांक शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर गोलंदाज अरविंदजी म्हात्रे. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल डावखुरा फलंदाज संदीप ज्युनियर याला. संदेश संदेश यांचा सत्कार घेता. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपलं रिपोर्टिंग करा. एका बाजूला चिरोबा कोण तर दुसऱ्या बाजूला विजय स्पोर्ट्स खानपे.
चेरोबा कोण या संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन आहे. चेरोबा कोण संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. विजय स्पोर्ट्स खांडपे या ठिकाणी चेंडूखाली क्षेत्ररक्षक दक्ष, फलंदाज सँडी. पहिला चेंडू पेस करताना बाद होतोय. बघा फटका मारण्यासाठी तुमचं प्लेसमेंट फार महत्वाचं असतं. नेक्स्ट बॅट्समन येतोय मनोज. एक संघातील सर्वात सिनियर प्लेअर आहे मनोज. एक चांगली क्षमता आहे या फलंदाजाकडे. गोलंदाज अरविंद म्हात्रे या ठिकाणी मात्र चोला सुंदरसा फ्लिकचा फटका आपण पाहतोय. मनोजच्या बॅटमधून सुरेखणी सुंदरसा फटका येतोय. चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला देखील जातोय आणि मात्र 2 धाव घेण्याची संधी झाली. 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होती 3. 26. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर. धावसंख्या ती 26. चेंडूला सुंदरसा ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक देखील दक्ष. दुसऱ्या धावेची मागणी. मात्र दुसरी धाव करताना महत्वाचा फलंदाज रणजित याला मात्र मैदान सोडावं लागेल. अति घाई आणि संकटातनी खऱ्या अर्थानं पहिली धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेचा मोह मात्र आवडता आला आणि दुसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज रणजित याची खेळी संपुष्टात आली. नेक्स्ट बॅट्समन जातोय बंडू माळी. नेक्स्ट बॅट्समॅन तो बंडू माळी. अक्रॉस लाईन ऑन साइडचा अतिशय चांगला फटका. 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र आउटफील्ड मध्ये चांगले क्षेत्ररक्षक होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना देखील फलंदाज होतोय धावचित बाद. चेंडूला सुंदरसा ऑफराईटचा फटका. चेंडू जातोय कव्हरला. 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावांनी तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. 2च धावा कंप्लीट आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 30 आणि 31 धावांची गरज. तत्पूर्वी आपण जाऊया पुन्हा एकदा आमच्या मुख्य व्यासपीठावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. आज खऱ्या अर्थानं वेलात वेल काढून या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती पाहतोय. कामतगरचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध उद्योजकांनी नेहमीच खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा आम्ही या स्पर्धांचं आयोजन केलं तेव्हा तेव्हा आम्हाला जन केलं मोलाचं सहकार्य. सन्मान्य प्रवीणजी चौधरी यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. कामतगर सुपुत्र आणि कामतगरचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत सन्मान्य प्रवीणजी चौधरी यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून वरालदेवी स्पोर्ट्स आयोजित वरालदेवी चषक 2024 मधून या मान्यवरांचं शुभ सन्मान आज या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जात आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदारशाळ आणि नेहमीच या स्पर्धेची आठवण राहील असा एक मोमेंटो अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा प्रतिमा या ठिकाणी दिला जातोय. या स्पर्धेची नेहमीच
खऱ्या अर्थाने ज्यांना आठवण राहील असा मोमेंटो एक आकर्षक भेटवस्तू त्यांना या ठिकाणी दिली जाते. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आमच्या ताळेगावचे सुपुत्र आणि युवा उद्योजक हेमंतजी चौधरी यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. हेमंतजी चौधरी यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदारशाला आणि निमित्त या स्पर्धेची आठवण राहील असा एक मोमेंटो त्यांना या ठिकाणी दिला जातोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित चिरोबा कोण संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर सन्मान्य पंढरीनाथ भोईर, काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण सन्मान्य पंढरीनाथ भोईर यांना आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित चिरोबा कोण संघाचे कॅप्टन देवेंद्रजी यांना देखील आपण करूया सन्मानित. वेलकम विजेंद्र, विजय स्पोर्ट्स खानपिया संघाचे कॅप्टन, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय गोपीनाथ पाटील गंगामाता गुंदळी संघाच्या 12 मॅन यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. गंगामाता गुंदळी संघाचे 12 मॅन गोपी पाटील यांना देखील करू आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित ज्वाली कामतगर संघाचे खेळाडू धनंजय चौधरी यांना देखील आपण करूया सन्मानित. त्यानंतर चिरोबा कोणे संघाचे गणेशजी, एक अष्टपैलू असे खेळाडू आहेत चिरोबा कोण संघाचे गणेशजी यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. वेलकम विजेंद्र पाटील, विजय स्पोर्ट्स खानपिया संघाचे कॅप्टन. चिरोबा कोण या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर गणेशजी यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थात तुम्हाला सर्वांची संस्कृती आहे अतिथी देवो भव, अतिथी देवा समान असतोय आणि अतिथींचं मान्यवरांचं शुभ सन्मान या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर विजेंद्र पाटील यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. विजय स्पोर्ट्स खानपिया संघाचे कुल कॅप्टन आणि एक अष्टपैलू असे खेळाडू आहेत. विजेंद्र पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. तर जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. 2 दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना आपण पाहतोय. विजयाचं लक्ष्य 31 धावांचं. सलामी जोडी गंगामाता गुंदिवली संघाची नितीन आणि विनोद. बघू कोण घेत आहे. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक करताना गोलंदाज सुधीर. चला दोन्ही संघाचे कॅप्टन देखील आम्हाला जॉईन आहेत. आपण टॉस घेऊया. प्रतीक बजागे आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचे. प्रतीक बजागे नितीनजी बजागे यांचे सुपुत्र सिव्हिल इंजिनियर, सध्या शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून अगदी समाजाचं एक पाऊल पुढे शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम दर्जाचं काम त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. सिव्हिल इंजिनियर आहेत आणि खास करून या स्पर्धेचे जे प्रणेते आहेत, या स्पर्धेचे आयोजक नितीनजी बजागे यांचे सुपुत्र आहेत. त्यांना देखील या ठिकाणी आपण सन्मानित करायचं आहे. पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका आपण पाहतोय. फलंदाज विनोद म्हात्रेच्या बॅट मधून ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू फलंदाज थोडं बॅकफुटला गेला. चेंडू सुंदरसा स्पेअर कट केला. कव्हर क्षेत्र
खाली होतं आणि चेंडू सरसीमेच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार त्याच्या बॅटमधून आला. स्वतःच आणि संघाचं ज्यानं अकाउंट ओपन केलं या 4 धाब्याने संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 4. बिनबाद आणि जिंदाबादची सुरुवात. पहिला चेंडू पेस करताना जबरदस्त सुरुवात. 31 धावांचं मापक लक्ष. पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका आपण पाहिला. या ठिकाणी मात्र चेंडूला बिगेट मोठा फटका मारण्याचा मानस. हलकासा अपील मात्र पंच संमत नाहीयेत. कॉट बिहाइंडचा अपील आहे. पंच मात्र संमत नाही. बघा 2 पंचामधून डिस्कस देखील केला जाईल. एक्झिट चेंडू कुठून ट्रॅव्हल झाले, कुठं ब्रश झाले, चेंडू आणि बॅटमध्ये स्पर्श झालाय की नाहीये. अपिलामध्ये खऱ्या अर्थानं जल्लोष जास्त आणि विश्वास कमी. चला पंचांची आपण कमेंट करू नका प्लीज. पंचांचा निर्णय अखेरचा राहील. पंचांनी दिलेल्या निर्णयाचं आपण स्वागत करायचं. गुरुदत्त मानकरी संघाचे कॅप्टन वेलकम. अण्णाजी चौधरी तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. त्याचबरोबर श्यामजी चौधरी रामोशेठ प्रतिष्ठान या संघाचे सर्व आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चला गुरुदत्त मानकरी संघ आपण वेलकम घ्या. लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला आपण प्रतीक बजागे यांना करूया सन्मानित स्पर्धेच्या माध्यमातून. शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून अग्री समाजाचं एक पाऊल पुढं आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे प्रणित, या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय नितीनजी बजागे यांचे सुपुत्र आहेत. व्यवसायाने इंजिनियर आहेत, सिव्हिल इंजिनियर आहेत आणि त्यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. वेलकम. हॅलो. थोडसा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज निश्चित चप्पल झाला होता. मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हतं. फलंदाज विनोद म्हात्रे याला. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सुधीर. या ठिकाणी मात्र चेंडूला स्वेचेट रिवर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न झाला मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. बघा रिवर्सचा फटका मारायचा असेल तर खऱ्या अर्थाने चेंडूची निवड देखील फार महत्वाची असते. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. एकतीस धावांचं लक्ष्य टार्गेट आणि आव्हानाचा पाठलाग करताना गंगामाता गोंदवली संघ. अक्रॉस लाईन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. मधल्या इष्टीवरचा चेंडू तालकासा अपील. पंच देखील संमत. बिग विकेट बडी सफलता यहाँ पर प्राप्त करतोय गेंदबाज सुधीर. जेतू पाटील तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. विजय स्पोर्ट खांडपे संघाचे कुल कॅप्टन आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष जेतूजी पाटील आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आज त्यांना देखील मला वाटतं आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट बॅट्समॅन येतो अरविंद.
चेंडूला सुंदर सॉफ्टड्राईव्हचा फटका. चेंडू येतो मिड ऑफला. खराब क्षेत्ररक्षण कमलाकरच्या माध्यमातून. मात्र एकच धाव. या एक धाब्याने गंगामाता गोंधळी संघाची धावसंख्या होती ती 5. षटक क्रमांक पहिलं संपतं. खऱ्या आता पहिल्या चेंडूवर मोठा फटका खाल्ल्यानंतर मी गोलंदाजाचं कौतुक करेन. काय जबरदस्त कमबॅक त्यांनी केला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. फक्त आणि फक्त ज्यानं खर्च केल्या 5 धाबा. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपलं रिपोर्टिंग करायचं आहे. एका बाजूला विजय स्पोर्ट्स खानपे तर दुसऱ्या बाजूला चोरोबा कोण. सुनील आला का? सुनील आला ना? सुनील नाही हो. दुसऱ्या षटकाला परंपरे वैयक्तिक पाला सांघिक दुसरं गोलंदाजी तो सुनील. अजून येणारे चेंडू 18 विजयासाठी 26 धावांची गरज आहे. आणि पहिल्या ओव्हरमधून फक्त खर्च झाल्या 5 धावा. कमालीची गोलंदाजी सुधरी याची आपण पाहिली. दुसऱ्या षटकाला परंपरे वैयक्तिक पाला सांघिक दुसरं गोलंदाजी सुनील माळी. रायटाम या ठिकाणी मात्र चेंडूला पुलचा फाटका. चेंडू काही क्षेत्ररक्षक दक्ष. कमालीचा झेल. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल संदीप ज्युनियर याच्या माध्यमातून. क्रिकेटमधून झेलला फार महत्वाचं स्थान असतं मित्र. खऱ्या अर्थानं घ्या कॅच जिंका मॅच, लोक कॅच जितो मॅच, कॅच विन द मॅच. आणि काय कमालीचा ॲपर्ट्स, काय उत्तम कामगिरी आपण पाहिली आउटफील्ड मधून. संदीप ज्युनियर याच्या माध्यमातून सुरेख सुंदर झेल कॅरी झाला. महत्वाचा फलंदाज बाद होतोय अवी. नेक्स्ट बॅट्समन येतो दीपक. नेक्स्ट बॅट्समन दीपक. पहिला चेंडू अतिशय चांगला सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण दीपक म्हात्रेच्या बॅट मधून पाहिला. दीपक पाटील. योजना थोडासा टेकर पद्धतीचा चेंडूचा शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. चेंडूला सुंदरसा स्वीपचा फटका आपण पाहिला. स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू जातोय. बागपट स्क्वेअर सीमेच्या बाहेर जाणारा अतिशय दर्जेदार चौकार फलंदाज दीपक पाटील याच्या बॅट मधून येतोय. या चौकाने सगळ्यात धावसंख्या देखील 4 धाब्याने पुढे सगळ्या धावसंख्या होती की 9. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज सुनील माळी. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडासा फ्लिक केलंय. निश्चितच थोडासा चेंडू लँड झाला. मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं. सेफ लँड होतो चेंडू. 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धाब्याने सांगायची धावसंख्या दीपकजी मुकादम तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चिरोबा कोण या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर. चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू जातो शॉट थर्डमॅनला. इनफिल्ड मधून आपण स्वतः एसटी रक्षक सँडी याला पाहिलं. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालं. मात्र एकदम
करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजांना आणि एक धाब्याने गंगामाता गोंदवली संघाची धावसंख्या होते ती 12. वेलकम दीपकजी, वेलकम दिनेश. अतिशय पत्रिम उत्कृष्ट फाटका आहे. गुरु एक संघाची सर्वात महत्वाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. गुरु माळीच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं, मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या नितीन याच्या बॅटमधून आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या होते ती. वेलकम दिनेश. चिरोबा कोणी या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. धावसंख्या 2 ने पुढे धावसंख्या होती ती 14. आता मात्र चेंडूवर मोठा फाटका आहे. 1 बॉन्स. काय कमालीचं क्षेत्ररक्षण कमलाकर माळी याचं मी कौतुक करेन. कमलाकर माळी याने अतिशय प्रथम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं. खऱ्या अर्थानं संघाच्या कुठे 2 धावा त्याच्या माध्यमातून वाचवल्या गेल्या. मात्र 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 16. 15 पाहिजे ना. 15 पाहिजे बरोबर. नको थांब. कोणाला ते या ओव्हर संपू दे. मॅच खपल्यावर ना सगळे एकदाच घेतला ना मग मस्त वाटतं. तिसऱ्या षटकाला प्रारंभमध्ये वैयक्तिक पाला सांघिक तिसरं गोलंदाजी तो मनोज. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी विजयासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे. पहिल्या 12 चेंडूमधून खर्च झाल्या 16 धावा झालेल्या आहेत. उर्वरित 12 चेंडूमधून अजूनही 15 धावांची गरज आहे. दोन्ही संघांमधून एक जसं तसं उत्तर आपण पाहतो. दोन्ही संघांमधून नेट टू नेट फाईट. मनोज येतोय, एक संघातील सर्वात जुना आणि जाणकार असा गोलंदाज मनोज. 12 गेंदे शेषे 15 रनों की जरूरत. चेंडूला सुंदर असा स्क्वेअर कटचा फाटका दीपक पाटील याच्या बॅट मधून येतोय, मात्र मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धावेने स्ट्राईक रोटेट काही संधी होती ती नितीन याला. बघा नितीन याच्याकडे चांगली अबडी चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. नेहमीच एक आक्रमक खेळ त्याच्या बॅट मधून आपण पाहत असतोय. वेलकम परेश. परेशजी मात्र तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. बिग विकेट. फलंदाज महत्वाचा बाद होतोय नितीन म्हात्रे. लेफ्ट हँड हा पॉल्युशन सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू येतो शॉर्ट सेलिमिटरला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन धावा कंप्लीट झाली. याच दरम्यान 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 19. षटक क्रमांक 3 विजयाचं लक्ष 31 धावांचं.
सध्या अद्ययावत परिस्थिती पाहतोय 3-19. बघू नाही एकच inning होती नाही बॅट्समन ठीक आहे समजा या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका. यस, हा चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. वेलकम. अभित चौधरी, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. खऱ्या अर्थानं तुम्ही देखील स्पर्धेसाठी तन मन धन आम्हाला अर्पित केलेले आहे. मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने तुमचं देखील मनापासून स्वागत करतोय. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, आपलातून फटका आणि ज्या फटक्याची नितांत गरज होती गंगामाता गोंदवली संघाला, तो फटका आपण फलंदाज हेमंत याच्या बॅटमधून पाहिलं. धावा किती झाल्या? 25 धावा झालेल्या आहेत. विजयापासून 6 धावा दूर आहे. आता मात्र या सामन्यावर परिपूर्ण वर्चस्व प्रस्थापित करणारा संघ आपण पाहतोय गंगामाता गोंदवली. येणारे चेंडू असतील 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची गरज. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका, चेंडू देखील जाईल आउट ऑफ पार्क. विजय षटकार हेमंत याच्या बॅट मधून येतोय. हडलक गुरुदत्त मानकुली अँड गुड लक गंगामाता गोंदवली. नो डाऊट विजयाचा शिल्पकार. नो डाऊट या स्पर्धेतील सामनावीचा पुरस्काराचा मानकरी, ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण अतिशय प्रथम उत्कृष्ट गोलंदाजी पहिली षटक असताना ज्यानं खर्च केला फक्त आणि फक्त 3 धावा आणि 2 महत्वाचे फलंदाज ज्याने बाद केले. लो स्कोरिंगचा सामना आपण पाहिला. फक्त 31 धावांचं मापक लक्ष, उत्कृष्ट गोलंदाजी आणि या स्पर्धेचा मानकरी ठरतोय दीपक पाटील. आपण देखील आपलं पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. हडलक सुनील माळी and other